पावणे आणि देवांश शेठ श्रमिक नगर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वसीम आणि अनिकेत वन मंत्री चषक 2025 आयोजनामध्ये मी थेट पावणेने मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी पटकावलं आणि वसीमने आणि अनिकेतने खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये केला होता. आता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात लोकनेते चषक 2025 हे आयोजन आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. आदरणीय दीपक अनिल दाभाडे यांनी ही स्पर्धा साकारली. खऱ्या अर्थाने लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या कार्याला सलाम करणार आहे. विपुल यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी कॅच प्राइज झाले 200 मॅचला होते सुरुवात. करण उबाळे आपल्यापर्यंत अनाउन्समेंट आहेत. हॅट्रिक विकेटसाठी 200. स्ट्राईक एंडला वसीम. पहिला बॉल क्लीन बॉल यस्टनचा वेध बॅटर आउट. पहिला धक्का मी थेट पावणेला वसीम बाद. डीजे प्लीज. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लोकनेते चषक 2025 हे दमदार आयोजन आणि मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट यश त्यांचा वेध क्लीन बोल्ड फर्निचर उद्ध्वस्त केला आहे. कारण त्या गोलंदाजाने पुढचा बॉल टॅप केलाय. मिळतील त्या 4 धावा. येतोय हा पहिला चौकार. क्रॅकिंग चौकार. मधून हा पहिला चौकार पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल. फक्त सिंगल. टीमची धावसंख्या 5. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा. टॅप केलाय. फक्त मिळते सिंगल आणि टीमची धावसंख्या 6. बॉल शिल्लक राहिलेत आता 2. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. करण उबाळे. यावेळेचा बॉल जोरदार टाळ्या होत आहेत. बॉल साठी खूप चांगला शेवटचा बॉल. यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 6. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावेळेस यष्टनचा वेध बॅटर आउट. फलंदाज बाद धीरज. डीजे प्लीज. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर देखील विकेट आली आणि टीमची धावसंख्या 6. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपल्याला पाहायला मिळतं आयुष. पहिला बॉल फुलटॉस बॉल. खूप चांगला बॉल पाहायला मिळाली. फार कमी वय असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक नन्ना मुन्ना खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा बॉल. यावेळेस फुलटॉस बॉल पाहायला मिळते. व्हाईट बॉलची घोषणा पंच करतायत. अवंतर मे टीमची धावसंख्या 8. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये कुठल्याही वयाची मर्यादा नसते. आजच्या या मोमेंटला डॉट बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने बॉक्स क्रिकेटमध्ये अनेक लहान लहान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 30+ क्रिकेट देखील सध्या नवी मुंबईमध्ये खूप चांगलं खेळतं. 40+ क्रिकेट देखील. यावेळेसचा बॉलचा लस्तर सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅटमधून चौकार.
प्रत्येक वेळा मीच अनाउन्समेंट करू. तुम्ही 2 मिनिटं जा ना, साईडला जावा ना तिकडे. चला बॅनर पासून थोडे पाठीमागे उभे राहा. खूप चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धाव संख्या ती 14. टीमची धाव संख्या ती 4 बॉल अखेरीत 14 धावा. यावेळेचा बॉल चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची धाव संख्या ती 15. तास शेवटचा एक बॉल शिल्लक. या षटकामध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 9 धावा खर्च केला. यावेळेचा बॉल खूप चांगला बॉल, डाव घेण्याचा प्रयत्न आणि ते विकेट आली आहे. फलंदाज बाद. शंकरपूरचा बॉल, खराब बॉल आणि सीमा पार. खराब क्षेत्ररक्षण. तब्बल 5 धावा. आणि या बॉलवरती 5 धावा वसूल केल्यात अनिकेतने. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आता 22 वर. तर सागर पाहिलं ना तर तुमच्या टीमने 2 ओव्हरमध्ये खूप चांगली पकड निर्माण केली होती, पण या मोमेंटला चूक करता शंकर खराब बॉल हाताळत आहेत. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल. आतापर्यंत 4 बॉल शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. फक्त मिळेल सिंगल. टीमची टोटल धावसंख्या 23. पुन्हा एकदा बॉलर शंकर. फुलटॉस बॉल, बॉल सीमारेषा बाहेर. क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या 27. शेवटचे 2 बॉलचा काही शिल्लक. अनिकेत सध्या खूप चांगली बॅटिंग करतायत. 27 धावसंख्या फलकावरती. खराब बॉल. पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 28. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. यावेळेचा बॉल, पंचाचा इशारा, नो बॉल आणि म्हणजे 5 धावा.
आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. तर विनंती करतो आदरणीय इंद्रदादा पंडित, आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. इंद्रदादा पंडित आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 38. 38 धावा धाव फलकावरती. शेवटच्या अजूनही 2 बॉल शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. तब्बल या 5व्या बॉलला 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात शंकरने. टीमची धावसंख्या ती 38. खूप चांगला बॉल, बॅक चेज, डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक चांगलं पाहायला मिळते शंकर. शेवटचा एक बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. धाव कंप्लीट होईल ती 1. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल एकनाथ. भारतासाठी फार मोठा दिवस. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर टीम इंडिया पाहायला मिळते. 50 बॉलमध्ये तब्बल त्यांना 10 रन बनवायचे. म्हणजेच का आज भारतामध्ये जल्लोष होणार यात मात्र शंका नाही आहे. कारण की आपली टीम इंडिया भारत, आपला देश आणि पाकिस्तानवर आज विजय संपादन आज करणार यात मात्र शंका नाही आहे. 10 रन बनवायचे. चला फिल्डिंग लावून घ्या पाहुणे टीम. 18 बॉलमध्ये 40 धावा बनवायच्या देवांश शेठ श्रमिक नगरला या मॅच मध्ये. चला फास्ट आपली जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सुनो गौर से दुनिया वालों. चला मॅचला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा बनवायचा सामना जिंकण्यासाठी देवांश शेठ श्रमिक नगरला. बॉलर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कृष्णा कोळी आणि नॉन स्ट्राइक एंडला कृष्णा पोषणनाथ. दोन्ही कृष्णा आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खूप चांगला ड्राईव्ह केलाय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल.
आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. अनिकेत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. चला बांबू हलवू नका प्लीज, थोडं पाठीमागे उभे राहा. आणि या डावाला सुरुवात झाली, म्हणजे एक बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा अनिकेत राईट आर्म ऑन द विकेट. सज्ज होते समोरती कृष्णा. खराब बॉल, वाईट +1. तथा काहीच वेळात आदरणीय पंकजभाई माने समाजसेवक यांच्या देखील या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे थोड्याच वेळामध्ये. यावेळेसचा बॉल बॉल चाललाय. चला पंच निर्णय काय? दुनिया वालों, इंडिया टीमने देखील सामना जिंकलाय आणि विराट कोहली आणि आज टीम इंडियाने सामना जिंकला आणि खऱ्या अर्थाने विराट कोहलीचे देखील शतक पूर्ण झाले. त्यांना आपण खूप सारे शुभेच्छा. आणि ते फलंदाज बाद होतील. सात धावसंख्या आहे. धावफलकारी 40 धावेचा पाठला करतायत देवांश शेठ. या बॉलला सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या ती 8. 32 अजूनही बनवायचे आहेत. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषा बाहेर, चौकार. बारा. यावेळेसचा बॉल एस्टनच्या मागे, चांगले क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. टीमची धावसंख्या ती 14. 40 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. बनवायचे आता 26. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 12.
12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये, कारण की 40 धाव्याचं टार्गेट आहे. 14 झालेत आणि बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल मध्ये 26 धावसंख्या. देवांश 8 श्रमिक नगरला. तर नुकतंच आगमन झाले असे आदरणीय पंकजभाई माने समाजसेवक यांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. समाजसेवक पंकजभाई माने. बॉलर तयार. टॅप करण्याचा प्रयत्न. खूप चांगला फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संपूर्ण त्याचा मित्र परिवार देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील लोकनेते चषक 2025 च्या पहिल्या पर्वामध्ये दीपक दाभाडे यांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. पंकजभाई माने साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत लोकनेते चषक 2025 या भव्य दिव्य या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक अनिल दाभाडे ज्यांनी स्पर्धा साकारली आणि या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतात आणि तसेच आदरणीय पंकजभाई माने समाजसेवक आहेत. त्यांचं देखील लोकनेते चषक 2025 या पहिल्या पर्वामध्ये आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील त्यांच्या समवेत या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. सध्या सामना सुरू आहे. मी ते पावणे विपक्ष देवांश शेठ श्रमिक नगर असा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि टीमची धावसंख्या दाखल करते 19 धावा. पहिलं दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात वसीम. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट अप द विकेट. पहिला बॉल. दुसरा बॉल आहे. खराब फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमारेषेच्या बाहेर. कृष्णाच्या बॅट मधून लोकनेते चषक चौकार. सब देखा मेरी जान सारे चला जे समोरच्या दिशेने प्रेक्षक आहेत पडद्याच्या बाहेर जा प्लीज मित्रांनो. सहकार्य करा. समोरच्या दिशेने प्रेक्षक आहेत आतमध्ये मैदानाच्या थोडं बाहेर या आपण. काय फटका खेळला होता. खूप चांगला फटका लगवला जातो कृष्णाच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली जातात 23 वरती. अजूनही 17 बाणमाचा सामना जिंकण्यासाठी येणारे बॉल शिल्लक आहेत आपल्याकडे 10 चेंडू 17. 10 चेंडू 17 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी देवांश शेठ श्रमिक नगरला या मॅच मध्ये. संपूर्ण मित्र परिवार देखील या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पंकजभाई माने यांच्या समवेत 23 धावा झाले. 17 बळवाचे 10 बॉल मध्ये बॉलर तयार. पुढचा टॅप केलाय. खूप चांगली फिल्डिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि आता 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये उर्वरित शिल्लक. आमच्या मान्यवर देखील स्पर्धा एन्जॉय करतात. मॅच पाहतायत. देवांश शेठ श्रमिक नगर विपक्ष मेथेड पावणे. वाईट +1. खराब बॉल. या मोमेंटला चूक झाली. वसीमच्या माध्यमातून 2 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचेल. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये.
पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल अडवला जातोय. डॉट खराब फिल्डिंग, बॅकअप नाहीये, बॉल सीमा पार, चौकार. दिलदार आमचा आमदार नवी मुंबईची शान गोरगरिबांचा कैवार जनतेचा आहे आधार. थँक्यू. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 29 वर. बडवाचे आता 8 बॉलमध्ये म्हणजे 11 धावा. कृष्णा खूप चांगली बॅटिंग करतात. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल संभारी राहिलाय. टप्पा पडल्यानंतर त्याला खाली राहिला बॉल आणि हा डॉट बॉल. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक आणि टीमची धावसंख्या 29, बनवायच्या 7 मध्ये 11. शेवटचा बॉल, फटका खूप चांगला आहे. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर. लोकनेते चषक क्रॅकिंग, चौकार. ये दुनिया एक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चौकार येत आहेत, टाळ्या शिट्ट्याचा गजर नक्कीच मैदानाच्या चारी दिशेला पाहायला मिळतोय. आणि अखेरच्या बॉलवर चौकाराला 32 धावा झाल्यात, 33 धावा झाल्यात, माफ करा. आणि आता बनवाच्या 6 बॉलमध्ये 7 धावा. इथून जर विकेट जर आली तर मॅच मध्ये पुनरागमन करतील मितेट पावणे. 6 मध्ये बनवाच्या 6 चेंडू 7 धावा. आणि बॉलिंग ट्रॅकवर धीरज, स्ट्राईक एंडला शंकर कोळी आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा. खूप चांगला खेळ कृष्णाने या मॅच मध्ये केलाय. बॉलर तयार, धीरज. पहिला बॉल, यावेळेसचा बॉल खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आणि डॉट बॉल देखील आलाय. म्हणजेच काय 5 बॉल मध्ये आता 7 बनवायचे आहेत. इथून जर का अजूनही 2 बॉल जरी डॉट बॉल टाकले धीरजने तर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल प्रेक्षकांना देखील आणि आमचे मान्यवर देखील उपस्थित त्यांना देखील ही स्पर्धा मॅच देखील आवडेल, त्यात मात्र शंका नाहीये. बॉलर्स तयार होतील. धीरज 5 बॉल मध्ये बनवायच्या 7 धावा. एखादा मोठा फटका, मॅच क्लिअर होईल. देवांश शेठ श्रमिक नगरच्या बाजूला जाईल मॅच. पण जाऊया बघूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. लोकनेते चषक 2025 चे भव्य आयोजन आणि का मॅच रंगते. देवांश शेठ श्रमिक नगर विपक्ष मितेट पावणे. 5 बॉल 7 ची गरज. बॉलर तयार, धीरज. खूप चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बॉल जर स्टंपला लागलाय. पंच बघूया काय निर्णय देतील आणि फलंदाज बाद होतील. पंचांचा बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद, कृष्णा. पलटवार. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. बॉल शिल्लक आहेत आता 4, बडवाचे 7. महेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार, पुन्हा एकदा धीरज. त्यावेळेचा बॉल खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग. धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल मध्ये बनवायच्यात 5. चला देवांश शेठ टीम, आपण स्थानिक संघात तर विनंती करतो आपण थोडं पाठीमागे उभे राहा. तीन बॉल मध्ये 5 बनवायचे आहेत. चला 3 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. या मॅच नंतर आम्ही मान्यवरांचा सन्मान देखील करणार आहोत. त्यासाठी
आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. 3 बॉल मध्ये बनवायचे 5 देवांश शेठ श्रमिक नगरला. यावेळेस बॉल आहे नो, मिळते ते 2 धावा. नो +1. टीमची धाव संख्या 37. आता मॅच एकच धाव आहे. ठीक आहे, मग 3 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. 3 बॉल आणि बनवायचे 4 धावा. 3 बॉल कंपल्सरी काढायचे, 4 धावा. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सागर दाभाडेकडून कॅश प्राइज झाले. चौकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॉलर तयार. यावेळेस पंचांचा इशारा, नो बॉल. मिळती 1 धाव आणि फलंदाज इथे बाद होतील. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल. अजून एक अवांतर धाव खर्च केली जाईल. चला, जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका आपण. आणि आता 2 बॉलचा खेळ शिल्लक. बनवायच्या 2 धावा. वाडा मॅच पैसा वसूल सामना. मित्रांनो, ही मॅच तुम्हाला आवडली असेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 2 बॉल मध्ये बनवायच्या 2 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लोकनेते चषक 2025 या पहिल्या पर्वाला. बॉलर खूप चांगला आहे, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. मॅच होती कुठे आता, मॅच आली कुठे आता. बॉल शिल्लक राहिला मैदानाच्या आतमध्ये 1. एक बॉलला मॅच येऊन ठेपली आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 2 धावा. 1 बॉल आणि 2 धावची गरज. एक लहान खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला, दीपक. 1 बॉल आणि 2 धावची गरज. कुठला संघ जिंकणार, मी थेट पाहुणे की देवांश शेठ श्रमिक नगर. बॉलर तयार. मॅच जर जिंकवली दीपकने तर डोक्यावर घेऊन नाचतील तर श्रमिक नगरचे खेळाडू. बॉल शिल्लक आहे 1. बनवायचे धावसंख्या 2. बॉलर तयार धीरज.
फटका खूप चांगला आहे. बॉल अडवला आणि धावचीच्या रूपात फलंदाज बाद. दिलदार आमचा